कोल्हापुरातील विविध नाल्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी वारंवार पंचगंगा नदीत मिसळते। शिवाय प्लास्टिक बाटल्या आणि अन्य कचरा जयंती नाल्याच्या बंधाऱ्यावरून थेट नदीत मिसळतोय। परिणामी पंचगंगेच्या प्रदूषणात तीव्र वाढ झाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या पंचनाम्यात सिद्ध झालं। पण कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ कसलीही ठोस कारवाई करत नाही, असा दावा प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केलाय। त्यातून त्यांनी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। पंचगंगा नदीचं प्रदूषण काही थांबत नाहीये। अनेकदा जयंती नाल्यातील काळकुट्ट पाणी आणि थर्माकोल, प्लास्टिक आणि अन्य कचरा नदीत मिसळतो। त्याचबरोबर कसबा बावडा, सीपीआर नाला आणि राबाडे उपसा केंद्राजवळील नाल्यातून अत्यंत दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे। याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती उघड केली। त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली आणि नेहमीप्रमाणे जयंती नाला, राबाडे मळा नाल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला। कारवाईचा एक भाग म्हणून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले। पण दरवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याचे नमुने घेतं आणि पुढे काहीच होत नाही। उघड्या डोळ्यांनी कोल्हापुरातील विविध नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं दिसून येतंय, पण कागदी घोडं नाचवण्यापलीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काहीही होत नाही।